आज फ्रीजमध्ये अजिबात भाजीपाला नव्हता, पण मागे आणलेल्या भाजीपाल्यापैकी फक्त पालक थोडीशी शिल्लक राहिली होती. काय करू असा प्रश्न पडला आणि त्यानंतर म्हटलं पालक आहेच तर पालकाचं वरण किंवा आमच्याकडे याला डाळभाजी म्हणतात तर ती करून घेऊ. सोबत राईस करणार आहे. अगदी झटपट रेसिपी आहे. एका कुकरमध्ये दोन्ही तयार होतं आणि रात्रीच्या जेवणामध्ये ना असं लाईट जेवण किंवा वरण, भात हे मला अतिशय आवडतं. तर आज तसाही कंटाळा आलेलाच होता. चला म्हटलं आज पालकाचं वरणच करूया आणि मस्त अशी ही डाळ-भाजी किंवा पालकाची वरणाची रेसिपी तुमच्याशी पण शेअर करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल. मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी तुरीची डाळ घेतली आहे. पाव कप तुरीची डाळ घेतली आणि जेवढी तूर डाळ आपण घेतली आहे त्याच्या निम्म मी इथे चणा डाळ घेतलेली आहे आणि प्रमाण थोडंसं तुम्ही कमी जास्त करू शकता. पण जी आपली तूर डाळ आहे ना ती थोडीशी जास्त असावी. त्यानंतर यामध्ये तुम्ही मिक्स डाळीची पण ही डाळ भाजी करू शकता. आता मी जेवढी चणा डाळ घेतली आहे तेवढीच मी मूग डाळ पण इथे घेतलेली आहे. तुम्ही यामध्ये उडीद डाळ घालू शकता किंवा मठाची डाळ असते ना मटकीची ती पण यामध्ये घालू शकता. अशा 4-5 डाळी घेऊन मिक्स डाळीची पण ही डाळ भाजी तुम्ही करू शकता. आज मी इथे या 3 डाळी घेतलेल्या आहे. आता आपण कुकर लावण्यासाठी म्हणजे तांदूळ पण घेणार आहोत. तर इथे मी तांदूळ घेऊन घेते. तर यामध्ये मी एक छोटा ग्लास ठेवलेला आहे. म्हणजे या ग्लासाने बरोबर मोजून तेवढं आपलं तांदूळ घेतलं जातं. याने काय होतं आपल्या फॅमिलीला किती अन्न लागतं किंवा आपण किती क्वांटिटीमध्ये आपल्याला स्वयंपाक करायचा आहे मग हे बरोबर कळतं. म्हणून असं एखादं मेजरिंग कप वगैरे किंवा आपल्या घरातली वाटी, ग्लास असं ठेवलेलं असलं ना, की व्यवस्थित बरोबर 1 ग्लास किंवा 2 ग्लास आणि जर पाहुणे आले तर किंवा मेंबर्स वाढलेले असेल, तर मग याच मापाने आपण किती ग्लास घ्यायचं हे पण आपल्याला कळतं. तर ही आहे ना, ती एक महत्त्वाची टिप आहे, नक्की लक्षात ठेवा. इथे मी असा मुठ्ठीभर पालक घेतलेला आहे आणि हा स्वच्छ धुवून घेतलाय 2 ते 3 वेळा. आता यातलं पाणी सगळं काढून घेऊ आणि हा पालक चिरून घेऊ. हे बघा असं छान बारीक मी पालक चिरून घेतला. सोबतच यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो घालायचा आहे. तो पण असा बारीक चिरून घेऊ. आणि याचप्रमाणे मी इथे 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि एक छोटासा कांदा घेतलेला आहे. तो पण छान बारीक चिरून घेतला. आता आपल्याला हे सगळं या डाळीमध्ये घालायचं आहे. तर डाळ आणि तांदूळ पहिले सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घ्यायची. मी 2 ते 3 वेळा हे दोन्ही स्वच्छ धुवून घेतलं. आता यामध्ये पाणी घालू. तर मी तांदळामध्ये अंदाजे पाणी घालत आहे. पण जो आपण ग्लास किंवा जे आपण मेजरिंग कप घेतलेलं असेल ना त्याच्या डबल पाणी आपल्याला इथे घालायचंय. दुप्पट पाणी घालायचं आहे. त्यानंतर जी डाळ आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी जास्त झालं तरीही काहीच हरकत नाही. तर जेवढी डाळ आहे त्याच्यापेक्षा तिप्पट मी इथे पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर हे जे चिरलेलं पालक, टोमॅटो, कांदा आणि मिरची आहे ती यामध्ये घातली. आता कुकरमध्ये या दोन्ही वस्तू ठेवून द्यायच्या आहे. तर खाली डाळ ठेवायची कारण डाळ शिजायला जास्त वेळ लागतो आणि तांदळाचं म्हणजेच भाताचं जे आहे ना ते वर ठेवायचं. कारण तांदूळ शिजायला आणि भात शिजायला कमी वेळ लागतो आणि जेव्हा आपण गॅस कमी करून ठेवतो थोड्या वेळानंतर तर त्या तांदळामध्ये पाणी जाण्याची शक्यता असते. म्हणून तांदळाचा डबा किंवा भाताचा डबा वरती ठेवायचा आहे. आता हे जे आपण डाळ ठेवलेली आहे त्यामध्ये हिंग घालू आणि थोडीशी हळद घालू आणि तांदळामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आता हे कुकरमध्ये ठेवून आणि कुकरमध्ये खाली 1 ग्लास पाणी घालायचं एवढं लक्षात ठेवायचं आणि त्यानंतर हे दोन्ही डबे ठेवायचे. कुकर बंद करायचा आणि फुल गॅसवर आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आणि नंतर गॅस अगदी कमी करून आपल्याला याला 5 ते 7 मिनिटं शिजू द्यायचे आहे. त्यामध्ये शिट्ट्या झाल्या तरी चालेल, नाही झाल्या तरीही चालेल. हे बघा आपल्या कुकरचं पूर्ण प्रेशर गेलं आहे. कुकर थोडा थंड झाल्यानंतर मी इथे झाकण काढून बघते आणि तुम्ही बघू शकता राईस किती छान मोकळा असा झालेला आहे. आता हा राईस आपण बाजूला ठेवू आणि याला झाकून ठेवू आणि आपल्या डाळ भाजीला म्हणजेच पालकाच्या वरणाला मस्त तडका देऊ किंवा फोडणी देऊ. फोडणी द्यायच्या आधी एक काम करायचं आहे. आपल्याला हे छान घोटून घ्यायचं आहे. वरण जे आहे ना ते खूप घोटायचं नाही. आता यामध्ये आपण जी चणा डाळ घातलेली आहे ती थोडीशी कडकच राहते. तर थोडंसं असं घोटून घ्यायचं किंवा तुम्ही चमच्याने पण घोटू शकता. मी इथे रवीचा वापर केलेला आहे.
हे बघा मी असं घोटून घेतलं. आता कढई गरम झाली की यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालू. तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालू. मोहरी तडतडल्यानंतरच जिरे घालायचं, नाहीतर मोहरी तडतडतपर्यंत किंवा ती मोहरी फुटतपर्यंत जिरे जास्त जळून जातात. जिरे लगेचच तेलामध्ये फुटतात किंवा फुलतात आणि ते झालं की लगेचच इथे मी लसूण घालायचं आहे आणि या फोडणीमध्ये ना भरपूर लसूण घालायचं आहे. तर पालकाचं वरण जे आहे ना ते या लसणाच्याच टेस्टनी अजून जास्त टेस्ट वाढते त्याची. म्हणूनच 7 ते 8 पाकळ्या मी इथे लसूण घेतला आणि तो त्याला असं थोडासा चिरून घेतला आहे मधून. लसूण थोडासा गुलाबी रंगावरती परतला गेला की यामध्ये एक मिरची घालायची आहे, लाल मिरची. मिरची मी थोडीशी अशी मिक्स करून घेतली आणि त्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. तर 2 काड्या कढीपत्ता घेतला. कढीपत्ता छान असा तडतडला की यामध्ये 1 छोटा चमचा तिखट घालत आहे. तिखट आमच्याकडे थोडंसं कमी खातं म्हणून मी इथे थोडं कमी घातलंय. तुम्ही थोडं जास्त पण घालू शकता आणि यामध्ये आपण मिरची घातली आहे, हिरवी मिरची, लाल मिरची, त्याच्यामुळे पण तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी करायचं आहे, ठेवायचं आहे. त्यानंतर यामध्ये जी आपण डाळ घोटून ठेवलेली होती ती पण यामध्ये घालू. थोडीशी हळद मला कमी वाटली म्हणून मी डाळीतच थोडीशी हळद घातली आणि ही पण यासोबत सगळी छान मिक्स झालेली आहे. ही छान मिक्स होते किंवा जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही फोडणीमध्ये पण थोडीशी हळद आणि हिंग घालू शकता. पाव कप मी इथे थोडं पाणी घातलेलं आहे आणि छान आता याला उकळायचं आहे. ही डाळ भाजी किंवा पालकाचं वरण आहे ना ते घट्टच असतं, जास्त पातळ केलं जात नाही. असं घट्ट घट्टच छान लागतं. चवीपुरतं मीठ यामध्ये घालू, छान मिक्स करू आणि आपलं हे डाळ भाजी किंवा पालकाचं वरण तयार आहे. आमच्याकडे गावाकडे हे असं वरण केलं जातं आणि जे पंक्तीतलं जेवण आहे ना त्याच्यामध्ये तर डाळ भाजी ही आवर्जून असते. वांगे बटाट्याची भाजी आणि डाळ भाजी हे एक कॉम्बिनेशनच आहे. तर एकदा ते कॉम्बिनेशन पण नक्की करून बघा. तर हे बघा आपल्या डाळ भाजीला छान उकळी आलेली आहे. मी 5 मिनिटं छान याला उकळू दिलं आणि आता यामध्ये कोथिंबीर घालू आणि आपली ही डाळ भाजी तयार आहे. थंडीच्या दिवसांमध्ये हे असं गरमागरम पालकाचं वरण किंवा डाळ भाजी आणि सोबत गरमागरम वाफाळता भात. थोडंसं लोणचं सोबत पाहिजे आणि आहा! अजून काय पाहिजे? आता सध्या मी गाजराचं लोणचं केलं होतं. तर यासोबत मी गाजराचं लोणचं पण सर्व्ह करणार आहे आणि त्याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे. जर ती तुम्ही अजूनपर्यंत बघितली नसाल तर नक्की जाऊन बघा. बघताच तोंडाला पाणी सुटलं ना, असंच हे आहे. साधं जरी असलं तरीही असं पालकाचं वरण आणि भात इतकं मस्त जेवण होतं आणि सोबत थोडासा पापड पण भाजायचा. आहाहाहा! बस मला तर बोलताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. पण इतकं अप्रतिम झालं होतं हे पालकाचं वरण आणि हे पालकाचं वरण ना आमच्याकडे बऱ्याचदा केलं जातं. म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा तर केलंच जातं. तर असंच पालकाचं वरण तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. यामध्ये ज्या काही मी टिप्स सांगितल्या आहे, जसं हे वरण तुम्ही एकाच डाळीसोबत न करता मिक्स डाळीसोबत पण करू शकता आणि एका डाळीसोबत पण हे तेवढंच छान लागतं. म्हणजे मी कधी-कधी तर फक्त तुरीच्या डाळीचंही करते आणि कधी-कधी मिक्स डाळीचं पण करते. आणि यामध्ये फोडणीमध्ये ना भरपूर लसूण घालायचा. लसणाने या डाळ भाजीला किंवा या पालकाच्या वरणाला खूप मस्त टेस्ट येते. चला, तर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.